इयत्ता 9वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते. मुलांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण अलंकार पाहिला होता. ह्या अलंकाराचा दुसरा भाग आज मी शिकवणार आहे. अर्थालंकारातील पहिला भाग उपमा अलंकार आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला. आज आपण उत्प्रेक्षा अलंकार पाहत आहोत. मुलांनो, उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय? तर या उत्प्रेक्षा अलंकारामध्ये उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केलेली असते. उपमेय म्हणजेच ज्याची तुलना करायची ते, आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची ते. म्हणजेच ज्याच्याशी तुलना करायची ते आणि ज्याची तुलना करायची ते हे एकच आहे असं समजून कल्पना केली जाते आणि उत्प्रेक्षा अलंकार होतो. जसं उदाहरण घेऊन आपण पाहूया. अत्रींच्या आश्रमी नेले मज वाटे, माहेरची वाटे खरेखुरे. आता या दोन वाटे हा जो शब्द दोनदा आलेला आहे या ओळींमध्ये, दोन्ही वाटेंचा अर्थ वेगळा वेगळा आहे. आता याचा अर्थ मी सांगते. अत्रींच्या आश्रमी, अत्री हे ऋषी आहेत आणि त्यांच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर नेले मज वाटे, म्हणजे तिथे गेल्यानंतर मला असं वाटलं, माहेरची वाटे खरेखुरे, मी माझ्या स्वतःच्या आईच्या घरी माहेरी आलेली आहे असे त्या विवाहित स्त्रीला वाटलेले आहे. म्हणजे ती कुठे गेलेली आहे? अत्री ऋषींच्या आश्रमात. पण तिला ते काय वाटतंय? आपलं माहेर, आपल्या आईचं घरच खरंखुरं आहे असं तिला वाटतंय. आपण काय पाहिलं होतं उत्प्रेक्षा अलंकारामध्ये? उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केलेली आहे, तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. म्हणजेच अत्री ऋषींचं आश्रम त्या मुलीला स्वतःचं माहेरच वाटलेलं आहे. दुसरं उदाहरण बघूया. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. उषा म्हणजे संध्याकाळ. ती गुलाबी संध्याकाळ आहे, हे जणू काही परमेश्वराचं प्रेमच आहे असं मला वाटतंय. आता यात सुद्धा उपमेय हे जणू उपमानाचं मानलेलं आहे, कल्पना केलेली आहे, आणि म्हणून हा उत्प्रेक्षा अलंकार घडत आहे. तिसरं उदाहरण पहा. लहानगी वसुधा जणू गोड परीच. छोटीशी वसुधा आहे, ही परीप्रमाणेच भासते आहे, वाटते आहे. या तीनही उदाहरणामध्ये उपमेय म्हणजेच ज्याची तुलना करायचे ते, आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायचे ते एकच आहे अशी कल्पना केलेली असते. त्यावेळेला उत्प्रेक्षा अलंकार होत असतो. अजून एक उदाहरण मला इथे सांगावंसं वाटतं. कोंबड्याच्या डोक्यावर, कोंबड्याच्या डोक्यावर जेव्हा तुरा असतो, तो तुरा पाहून कवीला वाटतं की हे जास्वंदाचं फूल आहे. बघा, त्या अर्थाची मी ओळ इथे मुद्दामून सांगते. किती माझा कोंबडा मजेदार, किती माझा कोंबडा मजेदार, मान त्याची बाकदार. शिरोभागी तांबडा तुरा हाले, शिरोभागी तांबडा तुरा हाले, जणू जास्वंदी फुलं उमललेली. म्हणजे माझा कोंबडा आहे
त्याची मान खूप छान सुंदर अशी बाकदार आहे आणि शिरोभागी म्हणजे त्याच्या डोक्याच्या बरोबर मध्यभागी तांबडा तुरा हाले, तांबड्या रंगाचा लाल रंगाचा तुरा हलत आहे. जणू जास्वंदी फुलं उमललेले. जास्वंदाचे म्हणजे हिबिस्कसचं लाल रंगाचं जे फूल असतं लाल चुटूक ते खूप छान उठून दिसतं आणि त्या कोंबड्याचा तुरा जो आहे हा बरोबर मधोमध आहे. हा तुरा हलताना असा दिसतोय की जणू काही जास्वंदाचं फुलच इथे उमललेलं आहे. अर्धपायी पांढरीशी विजार गमे विहंगातील बडा फौजदार. म्हणजे त्याने अर्ध्या पायापर्यंत विजार घातलेली आहे, पॅन्ट घातलेली आहे आणि गमे म्हणजे मला असं वाटतंय की विहंगातील आकाशातील एक मोठा फौजदारच आलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे तो कोंबडा आहे, त्याच्या डोक्यावरची तुरा आहे आणि त्याने जे त्याचे पाय छोटेसे असतात पांढऱ्या रंगाचे, तर तो जसा की आकाशातला बडा फौजदारच आहे असं म्हटलेलं आहे. आता ह्यातनं मला असं सांगायचं आहे, कोंबड्याचा तुरा हे कवीला जणू उमललेलं जास्वंदीचं फूल वाटलंय. त्यानंतर पांढऱ्या अर्ध्या विजारीमुळे तो पक्षातला बडा फौजदार त्याला वाटलेला आहे आणि ही कल्पना म्हणजेच उत्प्रेक्षा अलंकार आहे. उपमेय हे जणू उपमानच आहे असं जिथं वर्णन केलेलं असतं तेव्हा तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होत असतो. मला वाटतं तुम्हाला समजतंय. आता उत्प्रेक्षा अलंकार कसा असतो तर उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केल्याशिवाय उत्प्रेक्षा अलंकार होत नाही. म्हणून उत्प्रेक्षा अलंकारामध्ये जेव्हा वाक्यामध्ये जणू, काय, जेवी, गमे, भासे, वाटे, की, जसे, तसे यासारखे साधर्म्यवाचक शब्द येतात. साधर्म्यवाचक शब्द म्हणजे सारखेपणा दाखवणारे शब्द येतात. त्यावेळेला हा उत्प्रेक्षा अलंकार असतो. कळलं? कसा उत्प्रेक्षा अलंकार ओळखायचा तर उपमेय हे उपमानच आहे. वाक्य वाचल्यावर आपल्याला कळतं आणि जर नाही कळलं तर खालती अजून एक छोट्याशा टेक्निक्स मी दिलेल्या आहेत. जणू, काय, जेवी, गमे, भासे, वाटे. तर यासारखे शब्द ज्या वेळेला येतात त्यावेळेला तो उत्प्रेक्षा अलंकार असतो. उत्प्रेक्षा अलंकारामध्ये उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केल्याशिवाय उत्प्रेक्षा अलंकार होत नाही. म्हणून उत्प्रेक्षा अलंकारात जणू, काय, जेवी, गमे, भासे, वाटे, की, जसे, तसे यासारखे साधर्म्यवाचक शब्द येतात आणि त्याच वेळेला तो उत्प्रेक्षा अलंकार होतो. समजलं इथपर्यंत? आता ह्या अलंकारावर प्रश्न कसे विचारले जातात तर प्रश्न असा येतो की अलंकार ओळखा. तुम्हाला सुरुवातीला वाक्य दिली जातात किंवा काव्य पंक्ती दिल्या जातात, काहीही दिलं जाईल. लेसन मधलं एखादे सेंटेन्स असेल किंवा कवितेतलं असेल, तुम्ही अभ्यासलेलं असेल किंवा तुम्ही न अभ्यासलेलं पण असेल. तर अशा प्रकारे तुम्हाला वाक्य किंवा कवितेचं एखादं चरण दिलं जातं आणि मग त्याचा अलंकार तुम्हाला ओळखा असा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर एखादं वाक्य कवितेचं किंवा पाठाचं असेल ते वाक्य देऊन किंवा काव्यचरण देऊन वाक्यातील उपमेय, उपमान, समान धर्म, साधर्म्यवाचक शब्द ओळखा हा सुद्धा प्रश्न विचारला जाईल. आपण सगळ्याच प्रश्नांचा सराव इथे करणार आहोत. आता
अलंकार ओळखाला एक गुण असतो आणि उपमेय, उपमान, समान धर्म आणि साधर्म्यवाचक शब्द हे ओळखण्यासाठी प्रत्येकी अर्धा अर्धा गुण, म्हणजेच 2 गुणांचा हा प्रश्न असतो. ठीक. आता हे कसं ओळखायचं, तर त्यासाठी पुन्हा मी काही टेक्निक्स देते. उपमेय. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची ते, म्हणजे कोणाशी आपण कंपेअर करतोय, ती व्यक्ती किंवा तो शब्द, म्हणजे झाला उपमेय. मग शोधायचे आपल्याला उपमान. उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची ते. तिचा चेहरा कमळाप्रमाणे दिसतो, तर तुलना कोणाशी करायची आहे, कमळाशी करायची आहे, म्हणजे ते झालं उपमान. कळलं. त्यानंतर त्या दोहोतला समान धर्म काय आहे, 2 वस्तूतील समान गुणधर्म सांगणारा शब्द. बऱ्याचदा तो वाक्यात असतोही किंवा नसतोही. जसं आपण म्हणू शकतो की आईचं प्रेम सागराप्रमाणे आहे, तर तिथे काही शब्द समान धर्म सांगितलेलाच नाहीये. आईचं प्रेम याला उपमा कसली दिलेली आहे, सागराची. मग सागराचं अथांगपण किंवा मोठेपण ते आईच्या प्रेमाशी तुलना केलेली आहे. कळलं. म्हणजेच काय, तर समान धर्म प्रत्येक वाक्यात असतो किंवा नसतो, पण आपल्याला मात्र तो शोधून लिहायचे, त्यासाठी डोकं चालवणं गरजेचं आहे. आता आहे साधर्म्यवाचक शब्द. म्हणजेच काय, सारखेपणा, 2 वस्तूतील सारखेपणा दाखवणारा शब्द हा वाक्यामध्ये दिलेलाच असतो. मग तो पण वाक्यातनं उचलून इथे लिहायचा आहे. मग उपमामध्ये साधर्म्यवाचक शब्द वेगळे येतात आणि उत्प्रेक्षामध्ये वेगळे येतात. बरोबर. उपमेमध्ये कुठले येतात सांगितलेलं मी तुम्हाला, सम, समान, सारखे, वाणी, जैसे, तैसे, प्रमाण, सदृश्य, परी यासारखे शब्द जे आहेत ते साधर्म्यवाचक शब्द होतात. तर उत्प्रेक्ष अलंकारामध्ये जणू, काय, जेवी, गमे, भासे, वाटे, की, जसे, तसे हे साधर्म्यवाचक शब्द येतात. तर हे शब्द पाठ करून ठेवायचे आणि मग कळणार की कुठला अलंकार आहे तो, आणि साधर्म्यवाचक शब्द सुद्धा त्यातनं ओळखले जातात. आता आपण एक उदाहरण घेऊया. जसं हा आंबा जणू काय साखरच वाटेल तुम्हाला. बरोबर. आता यातनं आपल्याला काय शोधायचं आहे, तर काय शोधणार आहात तुम्ही यातनं, उपमेय, उपमान, समान धर्म आणि साधर्म्यवाचक शब्द. बरोबर. हे शोधायचे. आता कसं बरं शोधायचं, तर बघा, हा आंबा जणू काय साखरच वाटेल तुम्हाला. आता उत्प्रेक्ष अलंकार केव्हा होतो, उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केली आहे. म्हणजेच काय, तर आंबा हा जणू काही साखरच आहे अशी कल्पना केली आहे. साखरे सारखा आहे असं नाही म्हटलंय, साखरच वाटेल तुम्हाला असं सांगितलेलं आहे. म्हणजे उपमेय हे उपमानच आहे आणि म्हणून हा उत्प्रेक्ष अलंकार आहे. आता ह्यातनं काय शोधायचं आपल्याला, उपमेय. उपमेय म्हणजे काय, तर ज्याची तुलना करायची ते. कोणाची तुलना करायची आपल्याला, कोणाची तुलना केली आहे, हा आंबा जणू काय साखरच वाटेल. कोणाची तुलना केली आहे, उपमेय काय आहे, आंबा. बरोबर. आता उपमान शोधायचं आहे. उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची ते. आता कोणाशी तुलना करतोय आपण, आंब्याची, साखरेशी करतोय, म्हणून उपमान काय होणार, उपमान ज्याच्याशी तुलना करायची ते साखर. कळलं. आता आपल्याला काय शोधायचं आहे, तर समान धर्म. दोघांमध्ये समान धर्म काय आहे, आंबा हा गोड असतो आणि साखर ही गोड असते, म्हणूनच आंबा आणि साखरेचं गोड पण आपल्याला सांगितलंय. बरोबर. मग ह्यातला समान धर्म काय येणार, गोडपणा किंवा गोड हा शब्द. म्हणजेच
समान धर्म येतो काय? दोन वस्तूतील समान गुणधर्म, म्हणजेच गोड नुसतं किंवा गोडपणा. आता चौथी गोष्ट काय शोधायची आपल्याला? साधर्म्यवाचक शब्द. मग तो कुठला सांगितलाय मी उत्प्रेक्षामध्ये मगाशी? जणू, काय, जेवी, गमे, भासे, वाटे, की, जसे, तसे. मग आता काय आपल्याकडे वाक्यामध्ये? जणू काय. बरोबर. मग साधर्म्यवाचक शब्द म्हणजे सारखेपणा दाखवणारा शब्द काय आहे? जणू काय. म्हणून तो शब्द झाला जणू. कळलं कसा आला जणू? एकदा नीट वाचून घ्या, मग डोक्यात पक्क बसेल. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची ते, उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची ते, आणि समान धर्म म्हणजे दोघातला समान गुणधर्म, आणि साधर्म्यवाचक शब्द म्हणजे सारखेपणा दाखवणारा शब्द. कळलं? चला, नाव इट्स युअर टाइम. तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत, ते तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये सोडवायचे आहेत. चला तर मग नोटबुक आणि पेन घेऊन तयार आहात तुम्ही. प्रश्न असा असेल, खालील वाक्यांतून उपमेय, उपमान, समान धर्म, साधर्म्यवाचक शब्द शोधून लिहा. वाक्य आहे, गरगर फिरे विमान हलवूनी, पंख उडत नभी हे पक्षीच जणू महान. याचा अर्थ आहे, विमान कसं गरगर फिरतंय. कसं गरगर फिरतंय? तर हलवूनी पंख उडत. पंख कोणाचे उडतायत? तर पक्ष्याचे. पंख उडत नभी हे पक्षीच जणू, म्हणजे आकाशामधले पक्षी आपले पंख फडफडवत, जसं हलवत, उंच नभी, नभी म्हणजे आकाशात फिरतायत, जणू महान. कळलं? असा याचा अर्थ आहे. आता तुम्हाला काय शोधायचंय? ह्यातला उपमेय शोधा बरं. उपमेय काय आहे? मी 1-2 मिनिटं देते. उपमेय लिहा बरं. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची ते. कोणाची तुलना केलेली आहे आपण? ते उपमेय. आता उपमान. उपमान म्हणजे कोणाशी तुलना केली आहे? कोणाशी तुलना करत आहोत आपण? ते नाव तिथे लिहायचं. मग आला समान धर्म. मग दोघातलं समानता दाखवणारा शब्द काय आहे? असला तर लिहा, नाही तर स्वतःच्या मनाचा लिहा. झालं. आता साधर्म्यवाचक शब्द, समानता सांगणारा शब्द काय आहे इथे वाक्यामध्ये? तो लिहायचंय. झालं लिहून. चला सोडवूया आपण आता. वाक्य होतं, गरगर फिरे विमान हलवूनी, पंख उडत नभी हे पक्षीच जणू महान. आता उपमेय. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची ते. आता कोणाची तुलना करत होतो आपण? विमानाची. कोणाशी करतोय? ते उपमान. पक्षाशी केली आहे, मग पक्षी हे झालं उपमान. मग आहे समान धर्म. दोघातला समानता काय आहे? विमान सुद्धा गरगर फिरते आणि पक्षी सुद्धा आपले पंख फडफडत उडतोय, म्हणजे विमान उडतंय आणि पक्षी सुद्धा उडतोय. बरोबर. मग समान धर्म काय आला? उडणे. उडणे ही क्रिया आहे, म्हणून उडणे हा समान धर्म आला. आता याच्यातल्या साधर्मवाचक शब्द कुठला आहे? गरगर फिरे विमान हलवूनी, पंख उडत नभी हे पक्षीच जणू महान. जणू. जणू हे काय झालं? साधर्म्यवाचक शब्द. बरोबर. समजलं? आता आपण पुढचं उदाहरण बघूया. दुसरं उदाहरण. वाक्य आहे, आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. आता तुम्हाला काय करायचंय? यातनं उपमेय शोधायचंय. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची ते. कोणाची तुलना करतोय? लिहा बरं पटकन. आणि उपमान
कोणाशी तुलना करणार आहेत ते उपमान. मग आहे समान धर्म. दोहोतला समानता काय आहे तो लिहायचा आहे. त्यानंतर साधर्म्यवाचक शब्द, समानता सांगणारा शब्द कुठला आहे तो तिथे लिहायचा आहे. कळलं? चला लिहा बरं. मी थोडा वेळ तुम्हाला देते. प्रयत्न करा उत्तर लिहिण्याचा स्वतःहून. बघा किती सोपं जातंय की नाही. जाऊया आपण उत्तराकडे. चला, मला वाटतं सगळ्यांचं लिहून झालं असेल. आता आपल्याला लिहायचंय उपमेय. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची ते. कोणाची तुलना करतोय आपण? आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. आईचं प्रेम जणू काय सागराप्रमाणे अथांग आहे असा याचा अर्थ आहे. मग उपमेय काय? ज्याची तुलना करायची ते आईचे प्रेम. मग उपमेय येईल आईचे प्रेम. आता लिहायचे आपल्याला उपमान. आईच्या प्रेमाची तुलना कशाशी केली आहे? सागराशी. सागर म्हणजे समुद्र, बरोबर? म्हणून उपमान येणार सागर. आता लिहायचंय समान धर्म. आता समान धर्म इकडे दिलेला आहे का? नाही दिलेला आहे. मग सागर कसा असतो? समुद्र विस्तीर्ण, अथांग, खूप मोठा. मग आईचं प्रेम कसं आहे? समुद्राप्रमाणे आहे. मग ते कसं आहे? मोठं आहे, विस्तीर्ण आहे, अथांग आहे. कुठला शब्द योग्य इकडे बसणार आहे? तर अथांग. म्हणून समान धर्म काय झाला? अथांग. आता आहे साधर्म्यवाचक शब्द. समानता सांगणारा शब्द काय आहे इथे? जणू. म्हणून साम्यवाचक शब्द किंवा साधर्म्यवाचक शब्द आहे जणू. साम्यवाचक म्हणजे साधर्म्यवाचक शब्द. हा, एवढं लक्षात घ्या. समजलं? चला आता आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. तिसरं उदाहरण आहे ढगा आडुनी एक चांदणी जणू परी अवतरली गगनी. याचा अर्थ आहे ढगा आडुनी एक चांदणी. ढगाच्या मागून एक चांदणी. चांदणी म्हणजे स्टार. जणू परी अवतरली गगनी. आता या चांदणीला पाहून काय वाटतं कवीला? की गगनी म्हणजे आकाशात. जणू काही चांदणी ढगावर आडून आलेली आहे. म्हणजे जणू काही आकाशात एखादी परीच आलेली आहे अशी कवी कल्पना या काव्यवेच्यामध्ये केलेली आहे किंवा या चरणात केलेली आहे किंवा काव्यपंक्तीमध्ये केलेली आहे. आता तुम्हाला काय शोधायचंय? उपमेय, उपमान, समान धर्म आणि साधर्म्यवाचक शब्द. चला तर मग मी थोडा वेळ देते तुम्हाला, तुम्ही लिहा. क्लू देऊ का? चला लिहा. उपमेय. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची ते. कोणाची तुलना करतोय आपण? तो शब्द म्हणजे उपमेय. उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करतोय तो शब्द. मग येईल समान धर्म. दोघांमधला सारखेपणा काय आहे तो द्यायचा आहे. मग आहे साधर्म्यवाचक शब्द. समानता सांगणारा शब्द कुठला आहे तो तिथे लिहायचा आहे. मला वाटतं तुमचं लिहून झालं असेल. चला बघूया. उपमेय ज्याची तुलना करायची ते. कोणाची तुलना करायची आहे? चांदणीची. म्हणून उपमेय झालं चांदणी. कोणाशी आपण करतोय तिची तुलना? ते झालं उपमान. मग उपमान येईल परी. परीशी तुलना करतोय, बरोबर? आता दोघांचा समान धर्म काय आहे? चांदणी कशी आहे? सुंदर असते. परी कशी आहे? ती पण सुंदर असते, बरोबर?
म्हणून समान धर्म येईल सुंदरता. आता साधर्म्यवाचक शब्द, समानता दाखवणारा शब्द काय आहे इथे? जणू. म्हणून तो येणार साधर्म्यवाचक शब्द जणू. कळलं तुम्हाला? चला आता आपण पुढे जाऊया. आता हा वेगळा प्रश्न आहे. खालील वाक्यातील अलंकार ओळखून लिहा. वाक्य दिलं असेल, काव्यपंक्ती दिल्या असतील तर त्याचा तुम्हाला अलंकार ओळखून लिहायचंय. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. आता आपला क्रायटेरिया काय आहे तो लक्षात घ्या. उपमा अलंकार असेल तर सम, समान, सारखे, वाणी, जैसे, तैसे, प्रमाण, सदृश्य, परी. त्यातला काही शब्द आहे का याच्यामध्ये? आहे. परी. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. मग परी हा शब्द आला. मग परी म्हणजेच काय आला? कुठला अलंकार? उपमा अलंकार. अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारले जातात. हे सगळं लिहायचंय तुम्हाला. आता दुसरा प्रश्न बघूया. कमलदला सम लोचने प्रभू रामाची. कमलदल म्हणजे कमळाचं फूल असतं, त्या फुलाची पाकळी, त्याच्या सम, सम म्हणजे सारखे, लोचने, लोचन म्हणजे डोळे. कोणाचे डोळे आहेत? प्रभू रामाचे डोळे कमळाच्या पाकळीप्रमाणे आहेत. मग काय येणार? दला सम, सम म्हणजे सारखे. मग काय येणार अलंकार? उपमा अलंकार. प्रभू रामाच्या डोळ्याला कमलदलाची उपमा दिलेली आहे आणि मग तो आला उपमा अलंकार. कळतंय ना? आता पुढचं उदाहरण बघूया. झरा जणू वाजवी सारंगी रानात. सारंगी म्हणजे इन्स्ट्रुमेंट वाजवण्याचं, व्हायोलिन प्रमाणे असतं. तर झराची, झरा म्हणजे काय तर वॉटरफॉल. झरा जणू वाजवी सारंगी रानात म्हणजे रानामध्ये वाहत येणारा झरा, त्या झऱ्याचा आवाज सारंगी प्रमाणे आहे. आता इथे आलं आहे जणू, बरोबर. मग आपला क्रायटेरिया काय आहे? उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केलेली आहे. म्हणजे झरा हा सारंगी प्रमाणेच वाजवतोय रानामध्ये. सारंगीचे जसे स्वर येत आहेत तसा झऱ्याचा खळखळाट, झऱ्याचा नाद किंवा आवाज रानामध्ये येतोय सारंगी प्रमाणे. उपमेय हे उपमान आहे अशी कल्पना केली याच्यामध्ये. आणि आपला क्रायटेरिया होता जणू, काय, जेवी, गमे, भासे, वाटे की, जसे तसे. मग हा कुठला अलंकार झाला? उत्प्रेक्षा. बरोबर. समजलं ना कसं ते? चला पुढे जाऊया. अजून एक उदाहरण आहे. महाराणा प्रताप वाघासारखे शूर होते. सारखे म्हणजे महाराणा प्रतापाची तुलना ही वाघाशी केलेली आहे. म्हणजे महाराणा प्रतापांचा शूरपणा कोणासारखा आहे? वाघासारखा आहे. मग महाराणा प्रतापांना वाघाच्या शूरपणाची उपमा दिली आहे आणि सारखे शब्द आलेला आहे. म्हणून हा कुठला अलंकार आहे? उपमा अलंकार. समजलं? आता अजून एक वाक्य. तारांगण ही स्पष्ट बिंबले स्नाना जाणू हे मुनी अवतरले. इथे जणू आहे. तारांगण ही स्पष्ट बिंबले म्हणजे तारांगणामध्ये स्पष्ट दिसतंय. स्नाना जणू हे मुनी अवतरले म्हणजेच मुनी आलेले आहेत स्नानासाठी. अशा प्रकारे ही वाक्यरचना केली गेली आहे. आता आपला क्रायटेरिया काय आहे?
शब्द शोधायचा. इथे जणू शब्द आहे. स्नाना जाणू, जाणू नाहीये ते जणू आहे. बरोबर. जणू म्हणजे काय? जणू, काय, जेवी, गमे, भासे, वाटे, की, जसे तसे हे शब्द आले तर कुठला अलंकार होतो? उत्प्रेक्ष अलंकार. समजलं? चला पुढच्या एक्सरसाइज कडे जाऊया आपण. खालील वाक्याच्या आधारे तक्ता पूर्ण करा असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. आता पहिलं वाक्य आहे, तुझा चेहरा पाहता मज गमे चंद्रमा उगवला. म्हणजे तुझा चेहरा पाहून मला असं वाटतं की आकाशामध्ये चंद्र उगवलेला आहे. बरोबर. ही उपमा दिलेली आहे चेहऱ्याला चंद्राची. आता बघा बरं काय येईल? उपमेय. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची ती. कोणाची तुलना केली आहे? चेहऱ्याची. म्हणून उपमेय झालं चेहरा. आता उपमान शोधायचंय. उपमान काय आहे? ज्याच्याशी तुलना करायची. कोणाशी तुलना करतोय आपण? चेहऱ्याशी. चेहऱ्याची चंद्रमाशी. मग उपमान येणार चंद्रमा किंवा चंद्र. आता या दोहोतला समान धर्म काय आहे? तर चंद्र जितका सुंदर आहे तसा चेहराही सुंदर आहे. बरोबर आहे. मग समान धर्म येणार सुंदरता किंवा तेजस्विता. चंद्र तेजस्वी असतो तसा चेहरा सुद्धा तेजस्वी आहे. बरोबर. म्हणजे समान धर्म येणार सुंदरता किंवा तेजस्विता. आता साधर्म्यवाचक शब्द म्हणजे सारखेपणा दाखवणारा शब्द काय आहे? गमे. बरोबर. मग गमे हे काय झालं? साधर्म्यवाचक शब्द. आणि अलंकार कुठला होतोय? तर उत्प्रेक्ष अलंकार. कारण गमे आलेला आहे. बरोबर. आता आहे दुसरं वाक्य, तुझे बोलणे खळखळ वाहणाऱ्या झऱ्यासारखे. म्हणजे जसा झरा खळखळ वाहतोय तसं तुझं बोलणं कसं आहे? खळखळ करणारं आहे. आता बघा बोलण्याला कसली उपमा दिली आहे? खळखळ वाहणाऱ्या झऱ्याची. बरोबर. मग ही उपमा दिलेली आहे म्हणून कुठला अलंकार होतो? उपमा अलंकार. आता शोधायचं काय आहे? उपमेय. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची ते. कोणाची तुलना करतोय आपण? तुझं बोलणं. म्हणजेच उपमेय काय? बोलणं. बरोबर. किंवा बोलणे. आता उपमान म्हणजे तुलना कोणाशी करायची आहे? तर खळखळ वाहणाऱ्या झऱ्यासारखी. मग उपमान काय झालं? झरा. आता यातलं समान धर्म काय आहे? जसा झरा खळखळ वाहतो तसं तुझं बोलणं कसं आहे? ओघवतं आहे, खळखळणारं आहे. हां. मग आपण समान धर्म काय लिहू शकतो? ओघवतं किंवा खळखळणारं. बरोबर. आता दोघांमध्ये साधर्म्यवाचक शब्द काय? समानता काय आहे? तर सारखे. सारखे हा शब्द समानता दाखवतो म्हणून साधर्म्यवाचक शब्द आहे सारखे. आणि अलंकार काय आहे? उपमा. मला वाटतं तुम्हाला हे छान समजलं असणार. धन्यवाद.